आज आम्ही चाललो आहे पुण्याला माहीरच्या काकांच्या लग्नाला. तर आज आम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये बसलो आहे पहिल्यांदा. म्हणजे कधी बसलं नव्हतं, फक्त बाहेरनं बघितलं होतं, पण आज आम्ही त्याच्यामध्ये बसलो आहे. आणि माहीरला खिडकीजवळ खूप मजा येत होती आणि त्याला कधी गावाला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल तर त्याला खिडकीजवळ पाहिजेलच, त्याला खिडकी असायलाच पाहिजे. आणि तो खूप एन्जॉय करत होता. कधी बसवत होता, उठवत होता आणि तो तिथनं हालतच नव्हता, त्याला खिडकीच पाहिजे होती. आणि बघा त्याच्या पप्पांचं चालू आहे. अशी इथं भेटली होती आम्हाला सीटमध्ये. जागा पण खूप मोठी होती, तिथे टेबल होतं समोर. छान वाटत होतं, खूप मजा येत होती. आणि माहेरचं तर चाललं होतं मज्जा. त्याला तर खिडकी खूप आवडते ना बाहेर बघायला. मग आम्ही पोचलो स्टेशनला आणि त्याला बॅग बघितली की बॅगवर बसायला पाहिजेलच. त्याला तर खूप आवडतं. त्याच्या पप्पांनी एकदा त्याला दाखवलं की आता तो तेच पाहिजे मला. तर बॅग बघितली की चालू होतं, तो मला बसवा. बसेपर्यंत तर तो सोडतच नाही. मग रिक्षा येईपर्यंत तर आम्ही त्याला तसंच फिरवत होतो. पप्पा रिक्षा घेऊन येणार होते. मग पप्पा लेट झाले यायला आणि तो काय खाली उतरत नव्हता. मग त्यावर मी त्यांच्या पप्पांना म्हणलं की बसवा त्याला बॅगवरती आणि फिरवा तोपर्यंत, इथे रिक्षा येईल. पाऊस पण येत होता तर आम्ही चालत पण नाही जाऊ शकलो आणि बाहेर पण नाही. तिथल्या तिथंच मग त्याला बसवलं, थोडा वेळ फिरवलं आणि त्याला मजा येत होती. आणि तो इतकं गट पकडून बसतो, म्हणजे त्याला पडायची भीती पण वाटते. आणि असं कोणाला म्हणजे वाटत असेल की त्याला सांगतात कोणी की असं पकड, पण काही नाही सांगत त्याला. तो स्वतःहून पकडतो आणि बसतो. त्याला इतकं कळतं आणि त्याला मजा पण खूप येते त्या बॅगवरती. मग त्याला पप्पा येईपर्यंत फिरवलं. मग चला पप्पा आले आता, बाय.